हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी 50 मिनिटं खलबतं. मुंबईतील वाहतुकीसंदर्भात चर्चा झाल्याची राज ठाकरेंची माहिती. मुंबईतील विकास कामांचा फडणवीसांना आराखडा दिल्याची राज ठाकरेंची माहिती. टाऊन आहे पण प्लॅनिंग नाही, सरकारवरती टीका, तर रस्ते बनवणं हा धंदा असल्याचाही टोला लगावला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवरती मोठी जबाबदारी. एनडीए उमेदवारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी करणार चर्चा. उद्धव ठाकरेंना फोन गेल्याची राऊतांची माहिती. सुनेत्रा पवारांची संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी. कंगना रनौत यांच्या निवासस्थानी भेट. पत्नी कुठे गेली याची माहिती नसते, याबाबत विचारणार दादांची मिश्किल प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार पीएमएलए न्यायालयामध्ये हजर. सुप्रिया सुळे आणि रेवती सुळेही कोर्टात उपस्थित. कथित शिखर बँक घोटाळा आणि साखर कारखाना फसवणूक प्रकरणातील आरोपांवर सुनावणी. वर्ध्यात अजित पवारांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक. केवळ 2 आमदारांची हजेरी. पालकमंत्री पंकज भोयर परदेशात, तर सुमित वानखेडे आणि दादाराव केचेंची दांडी. दुपारी राजू तिमांडेंचा पक्षप्रवेश. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांची आज कुंभमेळा तयारीची आढावा बैठक. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असताना भुजबळ बैठक घेत असल्यामुळे चर्चांना उधाण. आढावा घेतल्यास हरकत काय, अजित पवारांचा सवाल. संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चाला सुरुवात. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ मोर्चा. विविध संघटनांकडून कीर्तनकार संग्राम भंडारेंचा विरोध. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डींकडून उमेदवारी अर्ज दाखल. राहुल गांधी, खरगे, अखिलेश यादवांसह महत्त्वाचे नेते उपस्थित. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गदारोळाचा. लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विरोधकांचा गोंधळ. बिहार मतदार याद्यांवरनं जोरदार घोषणाबाजी.